नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. जळगाव जिल्ह्यातील केळीचं घड आहे आणि हा शेतकरी आहे. हे आहेत ईश्वर कौतिक पांढरे. गाव आहे जांभोड, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. इथले शेतकरी आहेत. एक साधारणतः आज 9 महिने पूर्ण होतात. 9 महिन्यामध्ये इथला हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या पाठीमागच्या 9 महिन्यातला काय प्रयत्न, काय अडचणी आल्या होत्या आणि कशा पद्धतीनं नियोजन केलं होतं, या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. ईश्वर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगितलं. माझं नाव ईश्वर कौतिक पांढरे, राहणार जांभोड, पोस्ट वाकोद, जिल्हा जळगाव. वाकोद पोस्ट आहे तुम्हाला? पोस्ट वाकोद. एकूण सगळं आपल्याकडे क्षेत्र किती? केळी एकूण क्षेत्र माझ्याकडे 7 एकर बर आणि तिकडनं 7 एकर म्हणजे 14 एकर क्षेत्र आहे. तर 14 एकरामध्ये आजच्या दिवशी कुठली कुठली पिके उभे आहेत तुमच्याकडे? आता हल्ली फक्त माझ्याकडे केळी आणि अळिंग, कलिंग या 2 पिकापैकी आता कोणतंच नाहीये. आणि मी आता अजून पण हाऊसचं जे आहे 5,000 रोप मी बुकिंग केलंय आणि त्याच्यामध्ये डांगर आहे. ह्यामध्ये केळीचं क्षेत्र किती आहे? 14 एकरात केळी किती एकर? 3.5 एकर. बर. आणि बाकीचे पिकं कलिंगड हा ते किती एकर आहे? ते 2.5 एकर. बर. आणि बाकीचं मग काय भुसार पिकासाठी हा काय तूर गहू असं करता का? ते वरती आहे, पण मग हे जे आहे हे केळीसाठी मी नागरून ठेवलेलं आहे ना. त्यात गड्डे लागवड बी आपलीच आहे. हा, लागवड माझी. तर हे जे क्षेत्र आहे हे किती एकरावरती किती हजार रोपं बसवलीत आपण इथं? इथे बसले 5700 रोप. 5700. बर. अंतर काय ठेवलं? 5 बाय 5. आणि हे रोपांची संख्या 57 झाली. 57. काय म्हणतो आपण त्याला? ह्याच्या आधी पूर्वी ह्याच्यात काय होतं? याच्यामध्ये कपाशी होती आपली. बरं. कपाशी गेल्यावर कसं कसं क्षेत्र तयार केलं आणि लागवड कशी केली सांगा. मी काय फक्त नागाटी केली आणि लोटर मारलं, त्याच्यामध्ये शेणखत टाकलं. ते काड्या तसेच ठेवून? नाही, उपटून जाळून म्हणजे क्षेत्र एकदम स्वच्छ केलं. त्याच्यानंतर मी आपलं जे आपलं हे असतं ना शेणखत, ते टाकून सनी 7-8 दिवस त्याला पोट दिलं आणि मग लोटर मारलं. शेणखताचा वापर याच्यामध्ये 19 ट्रॉल्या झाल्या. 3.5 एकरात. 19 ट्रॉली बारक्या? छोट्या नाही, मोठ्या. बर. 3.5 एकर क्षेत्रात 19 ट्रॉली शेणखत आहे. आणि मग लागवड करताना कशी केलीस? सरी मारून का बेड सोडून? नाही, काहीच नाही, नुसते आपल्या बैलांचा काटा पाडून. बरोबर. आणि ह्याला काय सण बिन काय लावलं नव्हतं? काहीच नाही. मर झाली नाही? काहीच नाही. बर. रोपाला कोणत्याच असा विषय नाही आला. नाही, मग मर कसं काय झाली नाही? एवढं टेम्परेचर तर असेल ना त्यावेळेस? मार्च भरपूर होतं पण काहीच नाही झालंय ना. हो, रोप सेट झाली लवकर. हो. पण आता दिसतंय, तुम्हाला दिसतंय का? कुठंच नाही काय. सण नाही आणि काय नाही, काहीच नाही, बेड नाही, काय नाही, काहीच नाही. मग लोक कागद लावतात, ते कागद पण लावला नाही. पाणी ज्यावेळेस पडलं तर त्यावेळेस परत काय अडचण आली नाही? काहीच नाही. उन्हाची नाही आणि पाण्याची. आणि खताचा जो वेळ आहे तो खताचा पाणी पडल्यानंतर मी 1.5 महिन्यानंतर त्याला डोस दिला. बर. तर तिथं तर येऊ पुढं आपण. साधारणपणे शेणखत 19 ट्रॉली घातलेलं आहे आणि 5,800 रोपांची संख्या आहे. आणखीन एक ह्यात गोष्ट सांगा की ही जे सगळं पूर्ण क्षेत्र आहे ह्याला आज 8-9 महिने होत आले, आता कटिंग चालू होते. आतापर्यंत किती वेळा रासायनिक खताचे डोस दिलेत आपण? रासायनिक खताचे डोस मी कमीत कमी 5-6 दिवसाच्या वेळी दिले. आता नाही, ड्रिपचे नाही, सोडसाड नाही म्हणत मी. वरचे जे आहे ते 3 वेळा दिले. 3 वेळा. आणि सोडसाड किती? 8 दिवसाला एकदा? हो, आठवड्याला हिशोबाने चालू. ह्याच्यावर काय फवारणी काय घेतली आतापर्यंत? फवारणी आता ती माझ्या ती राहू दे. किती वेळा घेतली? 3 ते 4 वेळा घेतली ना. म्हणजे 4 फवारणी झालेल्या आहेत. 3 बेस्टर डोस आणि सोडसाड ही 8-10 दिवसाला चालूच आहे. अशा पद्धतीने इथलं नियोजन आहे. बरं. आता एवढे एक 6,000 रोप आहे. त्या 6,000 रोपांना रोपांचा काय, खताचा, फवारणीचा, औषधाचा किती रुपयापर्यंतचा खर्च आला असेल? बघा, आता खर्च तो आहे तो आपू शेतकरी आहे, आपू करणार आहे. पण त्याच्या रिक्त जास्तच मला याच्यापाशी निघणार आहे. खर्च काही माझा जास्त झाला नाहीये. तरी पण सांगायला काय? बघा तुम्ही आता 25 न बॅगा धरा. 3 वेळा मी खत टाकलंय. आणि हे धरा जे आपण 3.5 एकर आहे. 3.5 एकर म्हणजे 1 लाख रुपये तर झाला असेल. 50-75 थायला तुम्ही त्याच्यात धरा. रोपांच्या जवळजवळ आता 70-80 हजार रुपये होतात. 1 ते 1.5 लाख रुपये खर्च धरा ना. सगळा मिळून एवढं कमी होते? हो.
काय जास्त केला नाही काय खर्च? नाही नाही हो. पण आता जे उत्पन्न दिसतंय ते एक तर एकदम वादाबिदा जोरात आहे. नाही हे तर तुमच्या समोरच आहे. हा, तर एक जनरली एक तुमचा अंदाज सांगा की बाबा तुम्हाला किती टन माल निघेल असं वाटतं एवढं 6,000 रोपात? काही समजा कमी असतील रोप? नाही नाही कमी तर काहीच नाहीये, एक बी बाद नाहीये, कमी आहे नाही. आता माझा माल जायला नाहीये, तो किती टन गाडी भरते त्याच्यावरती मी सांगू शकेन. तरी पण एक अंदाज म्हणतो मी तुम्हाला, एक साधारणतः अंदाज काय आता 350 म्हणजे कमीत कमी 300-350 झाडं कटायला पाहिजे बा एका गाडीत. एका गाडीत 300 सरासरी जर आपण हिशोब केला भाऊ तर किती निघेल इथलं ऍव्हरेज? एक 6,000 पूर्ण रुपयाचा ते आता size झालाय आहे. तो. बाग तर बघितलेला आहे तुम्ही. 150 टन निघाल. म्हणजे 1300 ते 1400 क्विंटल बरोबर ना? 130 टनापर्यंत. हा तेच ना, एक 1300 क्विंटल पर्यंत धरून एक 1300 क्विंटल पर्यंतची इथलं ॲव्हरेज निघेल अशा पद्धतीने. या सगळ्यात नियोजनामध्ये आत्तापर्यंत ह्या 9 महिन्यात निसर्गाकडनं लय मोठं काय अडचण आली होती का? आली होती. काय आली होती? काय आता भरपूर धुई पडली. म्हणजे प्रत्येक सीझनला घ्यायचं, टेम्परेचरला पहिलं ऊन जास्त पूर्ण असेल, माहितीच आहे. वरून पाणी पडलं हो. त्यावेळेस पण ती असेल थंडी, थंडी वारं वादळ काय सर्व होतं. पडली पण नाही ना. रोप इतकं पडलंय आता शेजारीचे माझ्या लय पडलंय. नाही ते सगळ्या गोष्टी आहेत, पण महत्वाचा एक विषय आहे की जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं किंवा कष्ट करतात, कष्टाशिवाय ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहत नाही. नाही हे बिगर कष्टाचं तर अजिबात होत नाही नाही काही ना काही धडपड चालूच आहे. आता इथं शेजारीच टरबूज लावलेलं आहे, त्यात पण तुमची धडपड चालूच आहे. मग ते चालूच आहे. मी तुम्हाला पण विचारलं की याच्यामध्ये काहीतरी सांगा तुम्ही. अशा पद्धतीनं आहे. तर ईश्वर पांढरे, ईश्वर कौतिक पांढरे, गाव जांभोड, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथले शेतकरी चांगल्या पद्धतीने इथलं व्यवस्थापन केलेलं आहे. अशाच प्रकारच्या नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.